नाशिक महानगरपालिकेत सत्तेची गणितं स्पष्ट झाली आहेत. उद्या होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप कमालीची सावधगिरी बाळगत आहे. आज नाशिकच्या भाजप मध्यवर्ती कार्यालयातून सर्व नगरसेवकांना एकत्रितपणे एका अज्ञात स्थळी सहलीसाठी रवाना करण्यात आलं आहे. महापालिकेत भाजपाची एखादी सत्ता आली असली तरी निवडणुकीच्या ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये आणि सर्व नगरसेवक एक संध राहावेत यासाठी पक्षानं हे सहलीचे राजकारण सुरू केलेले आहे. उद्या मतदानाच्या वेळेस सर्व नगरसेवक थेट महापालिकेत हजर होतील. सहलीला रवाना होण्यापूर्वी नगरसेवकांनी शहराच्या विकासाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र असणार आहे. त्यामुळे नाशिकचा विकास जागतिक दर्जाचा कसा होईल याकडे आमचं विशेष लक्ष असल्याचं नगरसेवकांनी सांगितलं. शाश्वत विकास करण्याकडे आमचा कल असेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकची नवी ओळख जगासमोर नेण्यासाठी भाजप सज्ज असल्याचेही यावेळी बोलले गेले. उद्याच्या निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तेची सूत्रे अधिकृतपणे कोणाच्या हाती जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.